इयत्ता 7वी, विषय भूगोल, पाठ 2, सूर्य, चंद्र व पृथ्वी. स्वाध्याय. प्रश्न पहिला आहे, चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा. 1. चंद्र सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतो. उत्तर असेल, चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालतो. 2. पौर्णिमेस चंद्र, सूर्य व पृथ्वी असा क्रम असतो. उत्तर, पौर्णिमेस सूर्य, पृथ्वी व चंद्र असा क्रम असतो. 3. पृथ्वीची परिभ्रमण कक्षा व चंद्राची परिभ्रमण कक्षा एकाच पातळीत आहे. उत्तर, पृथ्वीची परिभ्रमण कक्षा व चंद्राची परिभ्रमण कक्षा एकाच पातळीत नाहीत. 4. चंद्राच्या एका परिभ्रमण काळात चंद्राची कक्षा पृथ्वीच्या कक्षेशी एकदाच छेदते. उत्तर असेल, चंद्राच्या एका परिभ्रमण काळात चंद्राची कक्षा पृथ्वीच्या कक्षेशी दोनदा छेदते. 5. सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणे योग्य आहे. उत्तर असेल, सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणे योग्य नाही. 6. चंद्र पृथ्वीशी उपभू स्थितीत असताना कंकणाकृती सूर्यग्रहण होते. उत्तर असेल, चंद्र पृथ्वीशी उपभू स्थितीत असताना कंकणाकृती सूर्यग्रहण होते. प्रश्न दुसरा आहे, योग्य पर्याय निवडा. 1. सूर्यग्रहण. तर सूर्यग्रहणाचा पर्याय असेल आ. 2. कंकणाकृती सूर्यग्रहणाच्या वेळी दिसणारे सूर्यबिंब. तर याचं उत्तर असेल आ. 3. चंद्राची अपभू स्थिती. उत्तर असेल अ. प्रश्न तिसरा, पुढील तक्ता पूर्ण करा. तपशील, वैशिष्ट्य, चंद्रग्रहण, सूर्यग्रहण. वैशिष्ट्य: तिथी, दिवस, चंद्रग्रहण, पौर्णिमा, सूर्यग्रहण, अमावस्या. वैशिष्ट्य: स्थिती, चंद्रग्रहण चंद्र, पृथ्वी, सूर्य, तर सूर्यग्रहणात चंद्र, सूर्य, पृथ्वी. वैशिष्ट्य ग्रहणांचे प्रकार: चंद्रग्रहण, खग्रास, खंडग्रास, सूर्यग्रहण, खग्रास, खंडग्रास, कंकणाकृती. खग्रासचा जास्तीत जास्त कालावधी चंद्रग्रहणात 107 मिनिटे तर सूर्यग्रहणात 7 मिनिटे 31 सेकंद. प्रश्न चौथा आहे, आकृती काढा व नावे लिहा. 1. खग्रास व खंडग्रास सूर्यग्रहण. याप्रमाणे आकृती होईल. 2. खग्रास व खंडग्रास चंद्रग्रहण. याप्रमाणे आकृती होईल. प्रश्न 5वा आहे, उत्तरे लिहा. 1. दर अमावस्या व पौर्णिमेस चंद्र, पृथ्वी, सूर्य एका सरळ रेषेत का येत नाहीत? उत्तर, चंद्राची परिभ्रमण कक्षा पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेशी सुमारे 5 अंश कोन करून झुकलेली असल्यामुळे दर अमावस्या व पौर्णिमेस चंद्र, पृथ्वी आणि सूर्य एका सरळ रेषेत येत नाहीत. 2. खग्रास सूर्यग्रहण होत असताना पृथ्वीवर खंडग्रास सूर्यग्रहणही का अनुभवास येते? उत्तर, चंद्राची गडद सावली ज्या भागावर पडते तेथे खग्रास सूर्यग्रहण दिसते, तर अर्धसावली पडणाऱ्या भागात खंडग्रास सूर्यग्रहण दिसते. त्यामुळे खग्रास सूर्यग्रहण होत असताना पृथ्वीवर
खंडग्रास सूर्यग्रहणही अनुभवास येते. 3. ग्रहणाविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठीचे उपाय सुचवा. उत्तर: ग्रहणाविषयी वैज्ञानिक माहिती लोकांना द्यावी. शाळा व समाजात जनजागृती कार्यक्रम घ्यावेत. अंधश्रद्धांवर विश्वास ठेवू नये. सुरक्षित पद्धतीने ग्रहण निरीक्षणाचे प्रात्यक्षिक दाखवावे. 4. सूर्यग्रहण पाहताना कोणती काळजी घ्याल? उत्तर: सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहू नये. विशेष सूर्यग्रहण चष्म्याचा वापर करावा. एक्स-रे फिल्म, रंगीत काच किंवा पाण्यातील प्रतिबिंब वापरू नये. दुर्बीण किंवा कॅमेऱ्यात योग्य फिल्टर वापरावा. 5. उपभू स्थितीत कोणत्या प्रकारची सूर्यग्रहणे होतील? उत्तर: उपभू स्थितीमध्ये खग्रास सूर्यग्रहण व खंडग्रास सूर्यग्रहण होऊ शकते.